मैत्रिणींनो, तुम्हाला पण डिलिव्हरीनंतर वजन कमी करायचं असेल किंवा पोटाची, मांड्यांची, शीटच्या भागाची चरबी कमी करायची असेल अनुराधाताईंसारखं, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनुराधाताईंनी 3 महिन्यामध्ये 10 किलो वजन त्यांचं कमी केलेलं आहे. आणि बघा, ते आता त्यांनी खूप छान एक्सरसाइज करतायत आणि त्यांचं जे वजन आहे, हे सुरुवातीला 66 किलो होतं आणि त्यांचं वजन आता 56 किलो झालेलं आहे. म्हणजे त्यांनी 10 किलो 3 महिन्यामध्ये कमी केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, त्या रोज एक्सरसाइज पण करतात आणि त्याच्यानंतर हेल्दी आहार पण घेतात. तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे पोटाची, मांड्यांची, शीटच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी त्या ज्या एक्सरसाइज करतात, त्या एक्सरसाइजचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण की ज्या माझ्याकडे येणारे जे मैत्रिणी आहेत वजन कमी करण्यासाठी, त्यांनी सांगितलेलं असतं, आमचं वजन कमी झाल्यानंतर आमचा व्हिडिओ बनवा. तर बघा, आता अनुराधाताईंना 3 महिने कंप्लीट झालेले आहेत वेट लॉस जर्नीला त्यांच्या आणि आता हा 4था मंथ सुरू झालेला आहे आणि बघा 3 महिन्यामध्ये त्यांनी इतका छान रिझल्ट त्यांना आलेला आहे. तुम्ही बघू शकता आणि त्यांचा हा वेट लॉस जर्नीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे. तर ते ओटीपोटाची, मांड्यांची, शीटच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी कोणते-कोणते व्यायाम करतात, हे तुम्ही बघा आणि हे घरी व्यायाम करून बघा, रोज करा. आणि त्याच्यानंतर त्या कोणता हेल्दी आहार घेतायत ते पण तुम्हाला मी शेवटी व्हिडिओच्या सांगेलच. त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं वजन कमी करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
तर मैत्रिणींनो, अनुराधाताईंनी 10 किलो वजन कमी करण्यासाठी जे डाएट फॉलो केलं आहे, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे तुमचं वजन कमी करण्यासाठी. तर सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम डिटॉक्स ड्रिंक घ्यायचे. तर इथे 1 चमचा धने जे आहे रात्री 1 ग्लासमध्ये भिजत ठेवले होते आणि ते सकाळी उठल्यानंतर ते जे पाणी आहे 3 ते 4 मिनिटं छान उकळायचं आहे आणि सकाळी उपाशी पोटी घ्यायचं आहे. तर आता मैत्रिणींनो, उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. तुम्हाला जर उष्णतेचा त्रास होत असेल, तर तुम्ही दालचिनी, त्याच्यानंतर लवंग, मिरी, जिरे हे जे डिटॉक्स ड्रिंक्स घेत असाल तुम्ही, तर ते नक्की टाळा तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल तर. तर त्या ठिकाणी तुम्ही धने पाणी उकळून घ्या. त्याच्यानंतर जे चिया सीड आहे ते पण थंड असतात, सब्जा. तर ते तुम्ही रात्री भिजत ठेवायचे. सकाळी कोमट पाण्यामध्ये मध, लिंबू आणि चिया सीड टाकून ते पाणी प्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही फक्त कोमट पाणी पिलं तरी चालेल. डिटॉक्स ड्रिंक अशा पद्धतीने तुम्ही घ्या, जसं अनुराधाताई घेत आहे. आणि नाश्त्यामध्ये बघा, तर पोहे, उपीट, उपमा हे जे आहे ना, हे कमी तेलातलं तुम्ही घेऊ शकता, जे अनुराधाताई घेतात. तर इथे बघा, जे कडधान्य आहे त्याच्यामधले जे हरभरे आहेत आणि त्याच्यातून आपल्याला भरपूर प्रोटीन मिळतं. आणि त्याच्यानंतर जे सॅलेड आहे की ते गाजर, त्याच्यानंतर काकडी, टोमॅटो, कांदा हे टाकल्यानंतर आपलं पोट पण भरून राहतं आणि आपलं पोट साफ होण्यास मदत होते. आपलं मेटाबॉलिझम पण चांगलं सुधारतं. फक्त हरभरे, मटकी वगैरे तुम्ही उकडून घ्यायचे, म्हणजे पोटात गॅस वगैरे होणार नाही तुमच्या. आणि बारीक-बारीक शक्यतो चावून खाण्याचा प्रयत्न करा. मी म्हणत नाही 32 वेळा चावा तुम्ही, पण प्रत्येक जो घास आहे तो चावून-चावून खायचा आहे आणि आपली जी तोंडातली लाळ आहे ती पूर्ण मिक्स होऊन द्यायची त्या घासामध्ये. म्हणजे आपलं जे पचन आहे ते व्यवस्थित होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही सकाळचा जो नाश्ता आहे ते उकडलेली मटकी, उकडलेले हरभरे, उकडलेले वाटाणे, उकडलेले हिरवे मूग, त्याच्यानंतर इडली आहे, डोसा आहे, उत्तप्पा आहे, ढोकळा आहे. असे भरपूर ऑप्शन आहेत की ते तुम्ही घेऊ शकता. तर तिथं थोडंसं मी बघा मटकी आणि सॅलड घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं सैंधव मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर थोडासा चाट मसाला किंवा लाल तिखट टाकून तुम्ही हे उकडलेले जे हरभरे आहेत ते घेऊ शकता. तर कडधान्य जे आहे त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं. त्याच्यानंतर डाळे आहेत, दूध आहे, दही आहे. हे जे आहे त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर आहे आणि आपल्याला वजन कमी करण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असतेच. वजन कमी करताना आपण रोज कोणतं जेवण करायचं किंवा कोणता सात्विक आहार घ्यायचा, कोणतं डाएट फॉलो करायचा हा प्रश्न पडलेला असतो. तर मैत्रिणींनो, तुम्ही जे घरामध्ये बनवलेले असतात भाज्या वगैरे तेच घ्यायचं आहे. फक्त त्याच्यातलं तेल, मीठ आणि साखरेचं जे प्रमाण आहे, म्हणजे गोड पदार्थ घेत असाल तर त्याचं प्रमाण कमी करायचं आहे. आणि तुमच्या रोजच्या जेवणामध्ये ताक आणि दही याचा समावेश करा. कारण की आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. तर अनुराधाताई ज्या आहेत, तर त्या अशा पद्धतीने त्यांचं जो डाएट आहे त्या फॉलो करतात. तर बघा इथं नाचणीची भाकरी, वरण, टोमॅटो, माठाची भाजी आणि भात पण घेतलेला आहे. बऱ्याच वेळा वजन कमी करताना भात खायचा की नाही खायचा हा प्रश्न पडलेला असतो. पण वजन कमी करताना भात खायचा आहे. फक्त तो भात बनवण्याची पद्धत बदलायची आहे आणि क्वांटिटी थोडीशी कमी ठेवायची आहे. तर अनुराधाताई ह्या ज्वारीच्या भाकरीचा समावेश करतात जास्तीत जास्त आणि दुपारी ते शक्यतो हप्त्यातून 3 ते 4 दिवस ज्वारीची भाकरी आणि ताक मस्त असं काला करून खात असतात. त्यांना आवडतं. तर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही नक्की ही टिप्स फॉलो करू शकता त्यांची. ते स्वतःनी त्यांनी फॉलो केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही असं नाचणीची भाकरी, वरण, त्याच्यानंतर कोणतीही भाजी, ही जे ताट आहे बघा जेवणाचं, अशा पद्धतीने तुमचं ताट घेऊ शकतात. तर भेंडीची भाजी असणार तुमच्याकडे. घरामध्ये सर्व भाज्या आणलेल्या असतात त्या भाज्या खायच्या आहेत. त्याच्यानंतर डाळी आहेत, कडधान्य आहेत. हे सर्वच खायचं आहे. म्हणजे वजन कमी करताना आपल्याला अशक्तपणा येत नाही. वजन कमी करताना आपण हळू वजन कमी केलेलं कधीही चांगलं. जे अन्न आपण लहानपणापासून खात आलेलो आहे, नेहमी खाणार आहेत, तेच खाऊन आपण वजन कमी केलं, तर ते वजन आपल्याला मेंटेन ठेवण्यासाठी मदत होते. त्याच्यासाठी कोणते आपण प्रोटीन पावडर वगैरे घेत नाही, सप्लिमेंट घेत नाही. आपल्याच हे घरातलं जे आहार आहे तेच सप्लिमेंट समजायचं आणि तोच आहार घ्यायचा रोज आणि 3 ते 4 वेळा खायचं आणि दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं आहे. 1 तास तरी व्यायाम करायचा आहे. म्हणजे वजन हे नक्की 100% कमी होणार आहे अनुराधाताईंसारखं. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.